मन मंदिरा गजर भक्तीचा इकडे आहे का नाही माहित नाही ते तुतीच्या गवत एक आळी असती बघा. तुतीचं गवत नाही कोसला तयार करायचं. हा पाया पडतो बोल सकाळी आपण काही विचारलं एक जण उगच उगच असं करायचं मला वाटायचं त्याला लय कळत सगळं कीर्तन त्याच्या बघून केलं मी. कीर्तन झाले लोकांनी म्हणलं त्या माणसाचा लय अभ्यास आहे म्हणले त्याला ऐकू येत नाही हाणून घ्यायचं का काय म्हणणार महाराज कसं करायचं सांगा तुम्ही आता कसं करायचं सांगा बरं. लई दलिंदर महाराज काही कळत नाही काय नाही बोलायचं लोय ना. मला एका कीर्तनाला नेलं आणि एका घरी आरामात नेलं. तिथं पांढरे कपडे टाईट म्हणून मोठा माणूस दिसला. मी रामराम म्हटला. म्हणलं रामराम. मला म्हणला रामराम. हो आता जेवलो. याचा तर डायनामा गेला दिसला. म्हणलं काय करायचं आपलं कीर्तन संपलं. म्हणलं माझी मुक्कामाची व्यवस्था म्हणली त्या बाबाच्या इथं. म्हणलं मी मंडपात झोपतो तिथं नका नाही. चला म्हणले ते म्हातारा झोपलं आणि त्याच्या पोट शेजारी माझा पोट टाकला. मला फुल रेंज आली 2 वाजता रात्री झोपीला आणि ह्याला जाग आली. माझ्या बिड्या कुठे म्हणलं मला काय माहिती तुझ्या बिड्या कुठे तुल्या होत्या बिड्या मला काय माहिती. आणि माझ्याजवळ आलंय कोण आहे मला असं ना कोणी पण ना तुला काय करायचं महाराज आहे का महाराज. म्हणलं हो महाराज. महाराज म्हणलं काय गाव कोणतं. म्हणलं बीड. लांब आहे. म्हणलं उद्या जवळ आणतो इथं डोंगरात मांडतो ब्रह्मवाडी कशी आणून मांडतो म्हणलं लांब आहे. महाराज म्हणलं काय इथं कशाला आलात. म्हणलं कापस याचायला कुठे घेतली कीर्तनाला येतं का कीर्तन मला म्हणतो पोटापुरतं येतंय. महाराज म्हणलं काय लईच कवळा दिसायला गरज आहे. आणि तुही पोरगी मला द्यायची का मै तुला उगं कमन ताण द्यायला पडू दे सकाळ पसतो. महाराज म्हणलं काय इथं कशानं आलात. म्हणलं रांगात आला. गाडी माझ्याकडे महाराज. म्हणलं काय लेकरं वाळ खुशाल आहे. म्हणलं हो खुशाल आहे लेकरं वाळ खुशाल आहे. म्हणून महाराज मला एक सांगा तुमचं लग्न वगैरे झालं. आता लग्न झालं नाही लेकरं बाळ लोकांचे इकत आणले. रातच पडून जावट होत होतं पण तिथं नारळ पाकिट होतं ना इथं नसलं तरी काय करावं सांग. फवारा मारला ना बरं राहते बरोबर आहे का नाही. तर अशी माना टाकल्या तशी वांबलीत सगळी बरोबर आहे का नाही. अशी खूप अशी टवकारलेली दिसणार अजून बरोबर 2-4 दिवसामध्ये अशी झाली. लक्षात घ्या आपला विषय काय चाललाय. अहो ती तुतीवरची आळी बरोबर आहे का नाही. ती आळी जशी स्वतःला गुंफून घेते जीवे नुरे जीवे तो का म्हणे आळी जीवे नुरेची ती आळी का कोसला हे लक्षात येते का शेवटी नाही. कारण अखंड चिंतन केलेलं असतं बरोबर आहे का नाही. तसं तुम्ही ज्याचं ध्यान करताल तसा देव तुम्हाला लक्षात घ्या. मग भगवान परमात्मा जसा आहे तसे देवाचे दास आहे. तिथं आपला मुद्दा आहे बरोबर आहे का नाही. मग देव कसा आहे तर देव असा आहे. कसा देव हा सर्व करून आलिप्त आहे. कसा आहे देव बोला सर्व करून आलिप्त. मला सांगा कुटाने महत्वाचे का अलिप्त राहणं महत्वाचं आहे. अलिप्त राहणं महत्वाचं. कुटाने महत्वाचे आहेत का नाही. कुटाने करून उघडे न येऊ देणं ही बी महत्वाचं आहे. मुद्दा एवढाच आहे आपला कुटाने करण्यापेक्षा अलिप्त राहावं माणसाला. आणि भगवान परमात्मा कुटाने करतो सर्व करतो महाराज पण अलिप्त आहे महाराज. आणि कसा अलिप्त ही संतांनी सगळ्यांनी सांगितलं. काय अहो इथं 2 बायका जर केल्या कुणाला राग आला तर असं संत प्रमाणे बरोबर आहे का नाही महाराज. त्याला काय कुणाला आपला काही कुणाचा परिचय नाही तर विनाकारण उगा अंगावर येते बरोबर आहे का नाही. तर महाराज म्हणतात पाप वसे बरोबर आहे का नाही. काय एका पुरुषा 2 नारी किंवा 2 नारी आणि पाप वसे
आता एक सोडून दुसरी बायको केली तर त्याच्या दारात जाऊ नका म्हणतात, पाप राहतं त्याच्या दारात. ह्या बाबानं किती केल्या? किती? 16,108. एवढ्या बायका करून बी भोग भोगुनी अर्ध काय तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी नटधारी आणि भोग भोगुनी ब्रह्मचारी. अहो एवढ्या बायका करून भोग भोगून ब्रह्मचारी आलिप्त आहे महाराज. माझा भूली पडली कैशा परी आमा भोगुनी म्हणे मी ब्रह्मचारी. खोट तरी कसं म्हणावा, दिली वाट यमुने माय करी. खोट आहे का? तुम्हा आम्हा न कळे अद्यापवरी. अहो स्वतः संत लिहितात की ह्यो बाबा सगळ्या गोष्टी करतो आणि सगळ्या गोष्टी करून कसा राहतो? कसा? अलिप्त राहतो. मुद्दा लक्षात घ्या. मी फाउंडेशन पक्क करायला लागलो. लक्षात घ्या कसं असतंय, ही हाय लेवलची भाषा आहे, जरा ही लय वरच्या टोकाची भाषा आहे. माझ्या लहान तोंडी मोठा घास होऊ शकतो कदाचित, पण मुद्दा वरच्या लेवलचा आहे. म्हणून आधी पक्क करायला लागलोय की सर्व करून जर अलिप्त राहता येत असेल तुम्हाला, भगवान परमात्म्याचं जीवन म्हणजे अनासक्त जीवन. कुठल्याच पद्धती जीवनात आशा आहे का? नाहीच महाराज. आणि जसा देव आहे तसे देवाचे हरी तैसे हरीचे दास हरी उदास. कसे राहतात? उदास. आणि बळकट कास भक्तीची. उदास राहतात. जीवन त्यांचं अलिप्त आहे, त्यांना काही घेणं देणं नाही. जसं देवाचे तसं देवाच्या भक्ताच आहे ना महाराज. बरोबर आहे का नाही? मग त्या भक्तांचं जीवन आहे अनासक्त जीवन आहे महाराज. त्यांना कशाचं घेणं नाही देणं नाही, काही नाही. अलिप्त राहतात बिचारे. कसे राहतात? अलिप्त राहतात. आणि एखाद्या वेळेला चुकून जरी त्यांची संगती झाली, संगती होऊ शकतच नाही. कारण साधूची भेट होण्यासाठी अनंत जन्माचे सुकृत. अहो नाथ महाराज म्हणतात काय? निष्कामता निज दृष्टी अनंत पुण्य कोटी अनुकोटी. ऐका, रोकड्या नगदी लागतंय लाही जे पाटो वाटी आणि मग तई होय भेटी हरिप्रियाची. नाथ महाराजांनी तर महाराज यादीच दिली. नाथ महाराज म्हणले एखाद्या वेळेला चंद्रामृत सुखे
काय चंद्रामृत सुखे सेवेल. चंद्रामृत सोपय का हो बोला. गारव्यामुळं काकडले का सर. ही शिवाळ्यातली कीर्तन मजेशीर असतात महाराज. चिटकून बसत एकूण मेकाला झोपतीत गेले गमतीनं. मधीच आपण भजन करा ठब्बा रुक्मा मिटतच नाही तोंड. आणि उन्हाळ्यात कसं असतं माहिती का. उन्हाळ्यात घरी गरमत म्हणून इथं करमत बाकी काय. ही वर्ग खुश आहे आज काही का असताना महाराज बरोबर आहे का नाही. आणि यांच्या परच वर्ग निलय मिठी येणार आहे. काळजी करायचं काही काम नाही महाराज बरोबर. लक्षात घ्या मुद्दा आपला कुठे. एका वेळेला चंद्र अमृत सुखी सेवेल. आष्टा जाता रवी धरवेल. आष्टाला जाणार काय रवी म्हणजे सूर्य सुद्धा काय करता येईल बोला की धरता येईल. एखाद्या वेळेला समुद्र तरुण जाणं सोपी गोष्ट आहे का नाही. ते सुद्धा घडेल पण परी त्या साधूची भेटी ऐशी कैसी आने भेटती ते साधू. सोपे का साधूची भेटून. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. आता याचा अर्थ कसा लावायचा परत महाराज. याचा अर्थ लावत असताना अनुय असा लावायचा. आता तुम्ही म्हणतात की संत चरणाचं रज सहज लागले तर वासनेचे बीज जळून जाय असं तुमचं जर मत असेल तर आताच तुम्ही सांगून गेलात की परी त्या साधूची भेटी न होईल. मग सहज कसे लागतील त्याचा अर्थ हरी महाराज असा लावायचा. संतांचे चरणरज लागू शकत नाहीत. संतांचे चरणरज पुण्याशिवाय लागू शकत नाही. लागू शकत नाहीत महाराज. पुण्य पाहिजे बहुत आणि जन्मोजन्मांतरीचे संचित उभराची भाषा. हा काय 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 प्रश्न. तिळ तिळ पुण्य साचा पडे बरोबर आहे का नाही. लक्षात घ्या अनंत पुण्य भरपूर लागतंय. साधूची भेट होऊ शकत नाही होती का नाही. मग तुम्ही सहज कसं म्हणतात त्याचं असं लावायचं. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. साधूचे चरणरज लागत नाही पण यदा कदाची जर लागले तर इथं थांबायचं. संत चरणरज लागता लागता इथं लागूच शकत नाहीत. लागू शकत जर यदा कदाचित पुण्याईनं जर लागले संत चरणरज लागता तर मग सहज वासनेचे बीज जळून जाय. लक्षात आलं का. मुद्दा कुठे आपला. मुद्दा आपला एवढाच आहे की संत जसा देव आहे तशी संत बरोबर आहे का नाही. आणि महाराज देवाच्या ताकद आहे संतांची ताकद आहे महाराज. त्यांच्या संगतीत एखादा माणूस आला की मग त्याला आपल्यासारखं करतात. आपणा सारिके करती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. आणि एकदा संतांनी नजर टाकली त्यांची ताकद कमी का महाराज. तुम्ही अच्युतात्म निर्धारीन देव तुमचा आज्ञाधारी तुम्ही म्हणाल तया ते उद्धरी. महाराजांची भाषा ज्ञानेश्वरांची. सामान्य संत संत सामान्य नाहीत. मग एकदा संतांनी जवळ घेतलं की मग दोषी जरी माणूस असला तरी
संतांनी का एकदा संगतीत घेतलं आणि पुनीत केलं की मग दोषी जरी माणूस असला तरी संगे आपुलिया दोषी पुनीत केले विष्णुदासी. लक्षात यायला लागले का? कळायला लागलंय का? घाबरलं महाराज. मी आपला महेंद्र महाराज वजन टाकून बघत असतो. गरीबी असंच वजन टाकतोय महाराज. असे प्रसाद महाराज आता हे सगळे आमच्या बायकोच्या ओळखीचे सगळे प्रसाद महाराज. हे आपले म्हणजे एकदम बहिणीसारखंच एकदम म्हणजे घरी येतात की कवा बी काय ना त्यांचं एकदम घरची माणसं आहेत. आम्ही म्हणजे एका याच्यातली माणसं आहेत महाराज. बरोबर तुम्हाला तर माहितीच आहे महाराज. मग अशी महाराज मंडळी आले की मी बायकोला वजन टाकतो. हे चहा कर ती म्हणजे नाश्ता करेल हॉटेल आपलं बनी तो बनी नाही तर परभणी वजन टाकून बघायचं महाराज. काय केलं एवढं कोण भेट आहे महाराज आपल्याला? आपल्याला थोडं विषयांतर होईल होऊ देऊ थोडस. हे असलं बारदा नाही ही डोंगरातली लोक येत ह्यांना काय बरोबर आहे का नाही? ती पोळ्याच्या सणा दिवशी मोटरसायकली मै बायकून मी चाललो. आम्ही दोघं पोळ्याच्या सणा दिवशी चाललो तर पुढून बैल सजविलेले बघितले. आमची बायको म्हणली काय आवाज? म्हणलं पोळा. काय असतंय? म्हणलं बैलाचा सण. बरं बरं बरं. जरा पुढे गेलो तर म्हशी दिसल्या. गप्पा सोगना बायको मला काय म्हणते सर माहिती का? म्हशीली सण नसतो का एखादा? म्हणलं मग सक्रात. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद. बाकीचे आराम करा. जेवण करून जा तुम्ही. आता काय करावा काय ना काही कळत नाही महाराज. नुसते आणि एकदा कीर्तन संपलंय ज्ञानेश्वरे शक्कीला की निघाले आणि बाहेर जाऊन काय म्हणतात माहिती का? सगळ्याच्या आधी मी चालू. काय बक्षी देवा का काय सगळ्याच्या काय केलं तुझ्या लक्षात घ्या. कुठं राहत आपलं? साधूच्या संगतीत संतांच्या संगतीत कसला जरी माणूस आला मुद्दा येते का नाही आपला? बरोबर आहे का? किती जरी बेकार माणूस आला तरी ती संत काय करतात? संताने सरिता केलो तैशा परी. बरोबर आहे का नाही? जसं चंदनाच्या संगतीत बोरीचं जरी झाड गेलं तरी त्याला त्याच्यासारखं बनवतं, सुगंध देतं. संतांच्या संगतीत मूर्ख जरी माणूस गेला, वाईट जरी माणूस गेला, दोषी जरी माणूस घेतला तरी संत त्याला पुनीत करतात. काय करतात? नाही तर जरा सोप्या भाषेत बोलू का महाराज थोडस तिकडं? बरोबर आहे. ही समाज ही माणसं म्हणजे खेकड्याचे वैरी माणसं आहेत महाराज. कशाचे वैरी? ते खेकड्याचे माश्याचे वैरी माणसं आहेत महाराज. पण अनेक साधू संतांचे गुरुवरी नथुराम बाबा सारख्याची कृपा झाली आणि एवढा मोठा प्रसाद महाराजाच्या आयोजनातून एवढा सप्ताह व्हायला हे कशा पुनीत केले विष्णुदासी. साधू संतांनी नजर टाकली. साधू संतांनी एकदा कृपा दृष्टीने बघितलं ते महाराज काय कमी येते. पुनीत पुनीत शब्दाचा अर्थ काय? व्याकरणामध्ये पुंग नावाचा एक धातू आहे. पुंग आणि पुंग धातूचा अर्थ होतो पवन. पवन म्हणजे वारा. काय? वारा. पुंग पुनीत शब्दाचा अर्थ आहे पुंग म्हणजे पवन. पवन म्हणजे वारा. लक्षात यायला लागलंय का? वाऱ्यासारखं संत आपल्याला बनवतात. कशासारखं? बोला कशासारखं? कोणी महाराज? वाऱ्यासारखं. कशासारखं बनवतात? हो दाजी बोला की. वाऱ्यासारखं बनवतात. वाऱ्याचा काय काम आहे? वारा सुगंध देतो. दिवाळी चुकीचं बोल ना करा तुम्ही असं. ज्ञानोबा काय? वायुसी एके ठाई बिढार जैसे नाही तैसा न धरीची कही आश्रय जो. ज्ञानोबा म्हणतात वाऱ्याला एक घर आहे का? कुठं? बोला पटकन. घर आहे का? वायुसी एके ठाईन बिढार जैसे नाही. कुणी म्हणलं का वारा आमच्या इटुलीला राहत या? बोला की. बरोबर आहे का? वारं कुठं राहते? इटुलीला राहते, ब्रह्मवाडी राहते, येलदरीला राहते, जिंतूर राहते, कोडगाल कुठं राहते नेमकं? वाऱ्याला घरच नाही. वाऱ्याला काय नाही? घरच नाही. अनासक्त जीवन आहे. कुणाचं?
वाऱ्याचं. आणि पुनीत म्हणजे आपलं जीवन वाऱ्यासारखं बनवतात. याचा अर्थ आपल्याला सुद्धा संतांच्या संगतीत गेलं की संत आपल्याला अनासक्त बनवतात. कसलं बनवतात? आसक्तीच ठेवत नाहीत महाराज. आणि आसक्ती म्हणलं की दोष आलाच की महाराज, बरोबर आहे का नाही? संगतीत गेलं की पतन उद्धार संघाचा संगती करा. त्या रूप बनत का नाही माणूस? पतन उद्धार संघाचा महिमा तेजावे आधमा संत सेवी. सेवी का सेवी? सेवी, बरोबर आहे का नाही? अहो संगती केली की दोष लागणारच. कुठला? चांगला तरी वाईट तरी लागणारच. पतन होण्यालाही कारण संगतीच आणि उद्धार होण्यालाही कारण काय? बोला की. संगती. दारू पिणाराची संगती केली की दारू प्यायला शिकायला वेळ लागतोय का? नाही. आणि पंढरपूरला जायचं एखादा म्हणला त्याच्या संगतीत राहिला की मग काय ढेकणाच्या संगे हिराजो बंगला. किती वाजले? संपलं की. जमतंय का पुढे गेलं तर? माझा नियम आहे महाराज, मी ज्या गावाला नवीन जाईल तिथं काकडा करून जात असतो. तयारी का? जमतंय का? जिथं उजळत तिथं उजळत हो द्या. चिरकर की फिरकर सोडित नाही आता, बरोबर आहे का? आता एखादा ताब्यात आल्यावर काय असते त्याला? चिरकर की फिरकर माहिती तुम्हाला काय? नाही सांग काय का? ओख्यात एक जणांना रामपाऱ्यामध्ये, रामपारा कळतो? गुड मॉर्निंग नाही, आपलं रामपारा म्हणायचं सगळं. रामपाऱ्यात एक जण जांभळ विकत घेतले खायला. काय घेतले? जांभळ विकत घेतले खायला. असे ते हातात घेतले आणि ती काळे जांभळ त्याच्यात एक भोंगा आला. भोंगा कळतो ना? ती जांभळासारखा दिसायला. रामपाऱ्यात उजडलं होतं झाकड पडले, बरोबर आहे का नाही? आणि त्यानं ती एक पहिलं जांभळ तोंडात टाका म्हणून घेतलं. ते भोंगा चाला तोंडात टाकलं. तोंडात टाकले, दाताखाली गेला, चिर भोंगा चिरकला. ते मला चिरकर की फिरकर आता सोडित नाही मला. तसं आता माझ्या ताब्यात आलात ना, आता चिरकर की फिरकर आता जमत नाही महाराज. लक्षात घ्या मुद्दा कुठे आपला? संतांच्या संगतीत गेलं, साधूच्या ठेकणाच्या संगे हिराजो भंगला, कुसंगे नाडीला साधू दिसा. संगतीचा परिणाम असतो महाराज. मग कुणाची बी संगती करा. तसं संतांची संगती केली, संत पुनीत करतात म्हणजे अनासक्त जीवन बनवतात. संताचा करिता संग
एवढी अवघड कुठं प्रमाण असते का? काय म्हणजे सांगायला एक जण सांगा हो. संग संताचा करिता बरवा. हा, उत्तम उत्तम कीर्तीचा ठेवा, पण ते तो सुपंते धरावा, उगवा वासना. वा वा, किती गोड प्रमाण दिलं बघा बरं. डबल घ्यायची गरज नव्हती पण आपलं घेतलं, बरोबर आहे का नाही? हा, असू. साधूची संगती केली, संताची संगती केली की संत आपल्याला अनासक्त बनवतात. आणि प्रपंचामध्ये आसक्ती आहे. मला प्रपंचात काय आसक्ती आहे? लेकरा बाळात चिकटपणा असतो माणसाची, त्याच्यात काय राहते? अशी आसक्ती राहते ना. लेकर बाळ आता आम्ही 8-15 दिवस झालं बाहेरच आहेत. आता म्हणजे उद्या जाणार आम्ही घरी. आता 8-10 दिवस झालं काऊन महाराज. ते लेकरा टाकून आला की ते चिकटपणाच आहे ना, त्याच्यात आसक्तीच आहे ना. आसक्ती म्हणजे चिकटपणा. तू गोडपणे मासी बिगाडी उंचाली, सापडे तडफडी अधिक अधिक, सापडे तडफडी. गोडपणे मासी बिगाडी उंचाली, सापडे तडफडी अधिक अधिक, सापडे लिगाडाला गुळाचा ढेकुळ. बरोबर आहे का नाही? माशी चिटकून राहते. गोडपणे माशी लिगाडी गुंतली आणि सापडे तडपडी अधिक अधिक. माशी निघती का गुळापासून? तसंच प्रपंचापासून माणसाचं मनच निघत नाही महाराज. निघत आहे का? बायका पोरात जीव गुंतलेला असतो महाराज. असतो का नाही? हो, आम्ही नवरा बायको फिरायला चाललो आणि फिरायला जात असताना पुढून एक गाढव आलं आणि बायको गाढवा का बघून मला म्हणते तुमचे पाहुणे. कुणाला? महाराज गाढवाला. तुमचे पाहुणे. माया नादी लागत असतात का? 12 भावाचं पाणी पिणारी जात महाराज. ती म्हणली तुमचे पाहुणे. म्हणलं राम राम शास्त्री बुवा. लक्षात आलं का मला काय म्हणायचंय ते? काय राजी मग कुठले दाजी? दिग्रस नाव काय तुमचं? आडनाव? मग कदाची म्हणायला अडचणच नाही की. बरोबर. लक्षात घ्या, विनोदाचा भाग सोडून द्या. मुद्दा एवढाच आहे, विषय एवढाच आहे की संसारात चिकटपणा, आसक्ती, आणि ती आसक्तीतून जर सुटायचं असेल तर संगत संतांची करणं महत्वाचं. लक्षात घ्या. संसार केला नाही का? अहो केला ना, पण चिटकून राहिले का? अलिप्त कमळ जळी जैसे, जळी जैसे, अलिप्त कमळ जळी जैसे. सत्यवादी करी संसार सकळ, अलिप्त कमळ जळी जैसे, अलिप्त कमळ जळी जैसे. सकळ अलिप्त कमळ जळी जैसे. सत्यवादी करी संसार सकळ. आणि काय? बोल नका, बोल नका, दम धरा. काकडा व्हायचा राहिला. बरोबर आहे का नाही? संसार केला नाही का संतांनी? बोला की केला नाही संसार? संतांनी संसार केला. सत्यवादी करी संसार सकळ, पण आलिप्त कमळ जळी जैसे. बाबा बरोबर आहे का? अलिप्त राहिले, अलिप्त राहून केलं सगळं. नाही तर जाळवणी संसार म्हणायची गरज होती का? तू करायला अलिप्त राहिले, काही घेणं नाही, संसाराच्या नावानं शिमगाच आहे महाराजांचा.
तुका म्हणे घालू तयावरी हार वाहो हा संसार आहे बघ तुझं वाद्य आता ते करी आनंद तुला जसं करायचं तसं कर आमचं काही नाही आम्ही संसाराची आसक्ती धरून बसत नाही आणि आसक्ती रहित जीवन बनवणं म्हणजे पुनीत केले विष्णुदासी लक्षात आलं संतांनी पुनीत केलं म्हणजे वाऱ्यासारखं पुनीत शब्दाचा अर्थ कळाला का आसक्ती रहित अनासक्त जीवन त्यांच्या संगतीत गेलं पुनीत केले विष्णुदासी पण संग आपल्या दोषी आपल्या संगतीत दोषी माणसाला सुद्धा काय केलं त्यांनी बोला पुनीत केलं महाराज दोषीच आहे कसले दोषीच आहेत महाराज हा धुंदुकारीत सगळे इथले कसले कसले धुंदुकारीत महाराज पण साधू संतांची नजर आपल्यावर कायमस्वरूपी इकडे आपले देवानंद महाराज आहेत बरोबर आहे का नाही महाराज नथुराम बाबा आहे संत भगवान बाबा आता अजून मला इकडले साधू सगळ्या अनेक साधू संतांची नजर कायमस्वरूपी आपल्यावर राहिली महाराज आणि कसं आहे तोंडावर बोलणं बरोबर नाही भरत महाराज पण प्रसाद महाराज म्हणजे मी एक साधू आहे महाराज लक्षात यायला लागले साधू त्यांना ती आवडत नाही आम्हाला बी मान्य पण साधूचं जीवन आहे बरोबर आहे का नाही आसक्तीच नाही महाराज कुठलं काही घेणं नाही देणं नाही काय नाही काही नाही नाहीतर उगाच सरळ बोलायचं म्हणजे आम्ही असल्या डोंगरातून तुम्ही गुलिओ येणार का आम्ही गुलिवाल्यांनी लगातार 2-4 वर्ष प्रयत्न केला लागलो हाताला हुंड्यातच बसा कशात हुंड्यातच बसा ना काय करावा बरोबर आहे का नाही मग दमले पाहुणे इथं काय करायचे पाहुणे कुठं बसा ना सर पण आम्ही सोडून द्या भरत महाराज मी तर काय महाराज छोटा माणूस आहे पण भरत महाराज आले वनवे महाराज हे फार मोठे कीर्तन करायचं बरं का वनवे महाराज सुद्धा फार मोठे कीर्तन हे भजनी मंडळ आमचं सोडून द्या उद्या येणारे म्हणजे आमचं एक आदराचं स्थान सोपान महाराज सानप शास्त्री हा फार मोठी विभूती महाराज त्या रावट्या सुद्धा त्यांनी दिल्यात आपल्याला बरोबर आहे का नाही ही सोप आहे का सांगा सोपी माणसं आहे ती नाही नाही महाराज पण ही प्रेमापुटी साधूचा आणि साधून दिलेला शब्द मोडता येत नाही पण आपलं योगदान आपलं सहकार्य नाही तर काय घेणं देणं इथं डोंगरात येऊन बसायचं त्यांना सांगा बरं मला खरं सांगा काही गरज आहे का परवा गरज आहे का नाही ना फक्त एकच आहे महाराज जगाच्या कल्याणात संताची हे मंदिर उभं करायचं मोठं बांधकाम करायचं सगळे कोणी इथं की आषाढी पण कार्तिकीला पंढरपूरला ज्यांना जायला बनत नाही त्या बिचाऱ्याला इथं येता यावा हाच एक मूळ उद्देश आहे बाकी काय उद्देश आहे मग तुमचं सहकार्य गरजेचं आहे का नाही काय मग वर्गण्या देतात का दिल्यात का द्यावाच लागतात आणि सरळ हाताने द्यायच्या ज्यांच्या राहिल्या नाहीत त्यांनी बी देऊन टाका काही अडचण नाही कारण संसाराला चालले का कुणाच्या पाणी कुठं मुरायले का हा आमच्या कुठं प्रसाद महाराजांच्या इकडे संसारात पाणी मुरायलंय मग माणसं म्हणतात मुरायलंय र इथं तसं आहे का काही अरे महाराज तुम्ही ज्येष्ठ खरं सांगायचं हा इथं मुरायलंय कुठं नाही नाही इथं सगळं कुठं चाललंय मंदिराला चाललंय मुद्दा एवढाच आहे आपला कुटाने करणं महत्वाचं आहे कालिप्त राहणं तर अलिप्त राहणं महत्वाचं आहे बरोबर आहे का नाही एखाद्या वेळेला कुटाने बी घडले आपल्या अनासक्त जीवन झालेलं आहे ना मग अजून सोपं याच्यासाठी फाउंडेशन पक्क केलंय तुमचं जीवन जर अनासक्त जीवन असेल आसक्ती रहित जीवन जर असेल तर कसल्या बी खालच्या दरातले जरी भोग तुम्ही भोगले तरी महाराज लागो नेदी पाप पुण्य अंगात तुंजारते एक विष्णुदास जगी आणि पाप पुण्य अंगी नातवायच्या बरोबर आहे का नाही अंगाला लागूच देत नाहीत महाराज का लागू देतात का लागू देत नाही आणि एकदा त्यांनी नजर टाकली पुनीत केलं मग आपण किती बी जर आपल्या भाषेत बोलू का महाराज आपल्या भाषेत बोलू का आपल्या भाषेत बोलू का धड धड खून केलाय काय केलाय काय केलाय अरे बोला रे काय केलाय खून केलाय साक्षीदार बी पुरावेदार बी खून बी केलेला आहे साक्षीदार आहे पुरावेदार आहे शिक्षा व्हायला पाहिजे का नाही साक्षीदार पुरावेदार असले पण ज्यानं खून केलाय तो माणूस राष्ट्रपतीच्या काळजातला आहे
आणि तुम्हाला नियम माहिती का? आमच्या तरुण मंडळीला माहिती ना? राष्ट्रपतीनं जर सांगितलं त्यांनी 100 माणसं मारलेले आणि त्यांनी जर सांगितलं ह्याला सोडून द्या, कायदा चलतो का तिथं? राष्ट्रपतीचं पत्र आलं की कायदा खून केला असलं तरी तसं आहे. तशी संत म्हणजे देवाच्या काळजातली आहेत महाराज. कसली आहेत? काळजातली आहेत. आणि एकदा त्यांनी पुनीत केले मग काय हिंमत आहे? गजर भक्तीचा. मन मंदिरा गजर भक्तीचा.